नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा या ठिकाणी एसएमएल लिस्ट आल्यानंतर बीएमएस साठी किती कट ऑफ जाणार। महाराष्ट्रासाठी आपण बघणार आहे बघा, महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग साठी। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो पटकन चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल मित्रांनो तर पटकन या ठिकाणी व्हिडिओला काय करायचं, लाईक करायचे। कारण या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहे तुमचं एसएमएल बघायचंय। आता किती मुलं असे ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेज भेटू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा। तुम्हाला बघायचंय, आता मी ते एसएमएल दाखवणार आहे बघा, तुम्हाला चेक करायचंय तुमचं एसएमएल किती आणि देखील बीएमएस चं कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला या ठिकाणी अलाउड होऊ शकतो मित्रांनो। या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता बघायच्या आहे। चला मग आपण या ठिकाणी स्टार्ट करूया। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलवरती बघा सर्व अपडेट देखील तुम्हाला तुमच्या काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी सर्व अपडेट आपल्या चॅनलवरतीच दिले जाणार आहेत। तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढील जे काही अपडेट असतील बघा ते तुमचे मिस होणार नाही। आता बघूया आपण बीएमएस, ओके, बीएमएस साठी एसएमएल लिस्ट, एसएमएल आल्यानंतर काय तुमचं कट ऑफ असणार आहे। ओके, चला मग या ठिकाणी बघूया। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्यासोबत जॉईन करायचं असेल बघा एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग साठी तर मात्र 1999 प्लस जीएसटी मध्ये देखील तुम्ही आमच्यासोबत काय करू शकता, जॉईन करू शकता। जॉईन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि जॉईन करण्यासाठी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येते समजा तर या नंबरवरती सुद्धा तुम्ही तुमचे मेसेज करू शकता 9699। एक मिनिट बघा, तुम्हाला जर जॉईन करण्यास काही प्रॉब्लेम येते तुम्ही या ठिकाणी विचारू शकता 9699077700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग। ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेड काउन्सिलिंग मध्ये काय दिले जाणार, डिटेल काउन्सिलिंग असणार बघा, कॉलेज लिस्ट बनवून दिली जाणार बघा तुमच्या मार्कच्या बेसिसवरती, रँक अँड कट ऑफ अनालिसिस असणार बघा, स्पेशल गायडन्स असणार लो मार्क कॅन्डिडेटसाठी आणि थेट लाईव्ह सेशन तुमच्यासाठी या ठिकाणी कंडक्ट केले जातील। त्यासोबतच तुम्ही आमच्यासोबत जॉईन केलं की तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड केलं जाईल, त्यामध्ये सर्व अपडेट देखील तुम्हाला दिल्या जाईल। ओके, त्यानंतर तुम्हाला जर काही डाऊट येते, ओके, तुम्हाला जर काही प्रश्न पडतात तर तुमचे ते प्रश्न पर्सनल लेवलवरती या ठिकाणी सॉल्व्ह केले जाईल। तुम्हाला दुसरा अल्टरनेट नंबर दिला जाईल मित्रांनो, त्यावरती तुम्ही तुमचे सर्व प्रश्न देखील या ठिकाणी विचारू शकता। ओके, चला मग बघूया आपण या ठिकाणी आता तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज बीएमएस चं कोणाला भेटू शकतो। ओके, आता बघणार आहे आपण गव्हर्नमेंट बीएमएस साठी फक्त या ठिकाणी मी एसएमएल सांगणार मित्रांनो, तुम्हाला मॅच करायचंय तुमचं एसएमएल किती आणि देखील तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतो। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण लिस्ट कशी देतो हे पण मी तुम्हाला दाखवून देतो। ओके, बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही या प्रकारे आपली लिस्ट असते बघा। एमबीबीएसच्या मुलांना आपण बनवून दिली होती बघा, कशाच्या बेसिसवर, लास्ट इयरला 85% कोट्यातून पहिल्या राऊंडला किती एसएमएल वरती अलॉटमेंट झाली, ओके, किती ऑल इंडिया रँक वर अलॉटमेंट झालेली होती लास्ट इयरला पहिल्या राऊंडला, त्या बेसिसवर आपण लिस्ट बनवून दिली होती। आता दुसऱ्या राऊंड साठी त्यांना जी लिस्ट बनवून देणार आहे आपण, पहिल्या राऊंडला सिलेक्शन लिस्ट जी झाली आपली, पहिल्या राऊंडची जी सिलेक्शन लिस्ट आली त्या सिलेक्शन लिस्टवरून किती एसएमएल वरती आणि किती ऑल इंडिया रँक वरती अलॉटमेंट झालेली त्या बेसिसवर आपली लिस्ट असणार बघा। थोडक्यात बघून घ्या आता बघा, कॉलेज कोड आहे बघा या लिस्ट मध्ये दिलेलं, कॉलेज नेम बघा सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई, एसएमएल किती एसएमएल वरती लास्ट इयरला अलॉट झाली होती 126, रँक 2191 आणि अॅन्युअल ट्युशन फीस येते 1,52,000। ओके, त्यानंतर बघा इथे जर कॅटेगरी इंटेक जर बघितलं ओपन साठी तर 53 जागा आहे। ओके, त्यानंतर मित्रांनो आता बघा तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर सगळे कॉलेज दिसत आहेत तुम्हाला, सेट मेडिकल, सेट जीएस मेडिकल कॉलेज, बीजी मेडिकल कॉलेज, लोकमान्य टिळक ग्रँड मेडिकल कॉलेज। तुम्ही जर एसएमएल बघितलं तर पहिल्या कॉलेजला 126 एसएमएल वरती अलॉटमेंट झाली, मग 302, मग 367, मग 462, मग 466, मग 555। तुम्ही जर बघत गेले मित्रांनो जसं जसं खाली जातोय आपण तसं तसं एसएमएल वाढत जातोय। ओके, तर बघा तुम्हाला जर 100 मार्क जरी चांगले असले दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा, जर पहिल्या राऊंडला जर तुम्ही प्रिफरन्सेस या ठिकाणी चुकत आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी चुकीचा कॉलेज अलॉट होतो। तुम्हाला तुमच्या मार्कच्या बेसिसवर, तुमच्या एसएमएल वरच्या बेसिसवर जो कॉलेज भेटायला पाहिजे तो कॉलेज भेटत नाही, कारण तुम्ही गडबड करून टाकता। तर तुम्हाला हे माहित असायला पाहिजे कोणत्या कॉलेजला किती एसएमएल वरती अलॉटमेंट होते, या बेसिसवर आपण तुम्हाला लिस्ट बनवून देतो। ओके, त्यानंतर मित्रांनो आता आपण बघूया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज साठी। आता तुम्ही तुमचं एसएमएल बघत चालायचं आहे। ओके, तुम्हाला तुमचं एसएमएल बघायचंय आणि यामध्ये चेक करायचंय आपण कोणत्या कॉलेजला आपला अलॉटमेंट होऊ शकतो। आपण गव्हर्नमेंट कॉलेजचं सगळ्या या ठिकाणी सांगणार आहे। ओके, कल्पना मॅडम, यस कल्पना जी हाय, उसके बाद शरद राजपूत सर या ठिकाणी
मॅडम MHIQ कोटा मध्ये विजेला कॅटेगरी बेनिफिट मिळेल का? यस, IQ मधून जर तुमचं AIQ ऑल इंडिया कोटातून जरी अलॉटमेंट होते तुमचं, तर तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट मिळतो. ओके सर, SML आहे बघा. हा, SMLचं बघा, आता तुमचं SML मॅच करत चला, तुम्हाला कोणती अलॉटमेंट होऊ शकते, कुठे होऊ शकते, सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहे. बस सर्वात अगोदर ते मित्रांनो KVT रणधीर आयुर्वेदिक महाविद्यालय धुळे, धुळेचा कॉलेज आहे बघा. या कॉलेजला राऊंड 1 ला लास्ट इयरला क्लोजिंग कट ऑफ होता बघा 2024 मध्ये. ओके, 2024 मध्ये पहिल्या राऊंडला 2024 ला पहिल्या राऊंडला जी अलॉटमेंट झालेली बघा ओपन साठी, ती 10,803 एवढ्या SML वरती झालेली. मग तुमचं SML किती हे बघत चला मित्रांनो, तुम्हाला जेणेकरून अंदाज येऊन जाईल तुम्हाला महाराष्ट्रातील कोणतं कॉलेज या ठिकाणी भेटू शकतो. ओके, तर बघा EWS साठी अलॉटमेंट झालेली बघा. ऑल इंडिया रँक तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. मी ऑल इंडिया रँक सांगणारच नाही तुम्हाला, मी फक्त SML सांगणार आहे. ओके, तर EWSच्या कॅन्डिडेटला बघा 14,670 वर अलॉटमेंट झाली. OBCच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी 11,239 वर अलॉटमेंट झाली. SC ला या ठिकाणी 18,228 एवढ्या SML वरती काय झालेली अलॉटमेंट झालेली. आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपला प्रायव्हेट होणार आहे. जेवढे व्हिडिओ लाईव्ह, जे लोक लाईव्ह मध्ये बघतील हे त्यांच्यासाठी असणार आहे. नंतर आपण याला या ठिकाणी प्रायव्हेट करून ऍप्लिकेशन मध्ये टाकणार आहोत. ओके, ज्या विद्यार्थ्यांना बघायचा असेल आपला नंबर कुठे लागू शकतो त्यांनी लाईव्ह मध्येच अटेंड करायचं आहे. ओके, ST ला बघा या ठिकाणी जी अलॉटमेंट झालेली बघा 30,021 एवढे SML वरती झाली. SC BC ला या कॉलेजला जी अलॉटमेंट झालेली बघा 11,066 वर झालेली. विजयच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो ती तुमची 12,184 वरती झालेली. NTPच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी 13,413 वर अलॉटमेंट झाली. ओके, NTCच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो तुमची या ठिकाणी 11,270 आणि NTDच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी 11,385 एवढ्या SML वरती काय झालेली मित्रांनो या ठिकाणी अलॉटमेंट झालेली. आता नेक्स्ट कॉलेजचं बघूया मित्रांनो. ओके, बघा त्यानंतर तुमचं श्री गुरुदेव आयुर्वेदिक कॉलेज अमरावतीचा बघा राऊंड 1 चं क्लोजिंग कट ऑफ बघतोय आपण या ठिकाणी. ओके मित्रांनो, तर बघा ओपन साठी जी अलॉटमेंट झालेली तुमची 10,431 वरती झालेली. EWS ला जी अलॉटमेंट झालेली 14,466 वर झालेली. OBC ला जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो 10,847 वर झालेली. SC ला जी अलॉटमेंट झालेली बघा 17,926 वरती अलॉटमेंट झाली. जेवढ्या विद्यार्थ्यांचा हा SML बघा, तुमचा SML किती येतोय. ओके, तुम्ही कुठे मॅच होताय तुम्हाला लगेच अंदाज येऊन जाईल. पहिल्या राऊंडला देखील मला हा कॉलेज भेटू शकतो महाराष्ट्रामध्ये. ओके, ST ला जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो 30,131 वरती झालेली. SC BC ला अलॉटमेंट झालेली बघा 10,627 वर झालेली. विजयच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी अलॉटमेंट झालेली बघा 11,733. NTB ला जी अलॉटमेंट झालेली बघा 13,754. NTC ला जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो तुमची या ठिकाणी 11,151. NTD ला अलॉटमेंट झालेली मित्रांनो 11,029 एवढ्या SML वरती काय झालेली या ठिकाणी अलॉटमेंट झालेली. ओके, सगळं शरद सर आता बघा तुमचं रँक सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, केवढ्या रँक वरती आपल्याला कोणतं कॉलेज भेटणार आहे. आपला रँक जर एवढा येतोय तर आपल्याला कॉलेज भेटू शकतो. आपला SML एवढा तर आपल्याला येते ते अलॉटमेंट होऊ शकते पहिल्या राऊंडला. अगदी हा पहिल्या राऊंडचा आहे मित्रांनो. ओके, ज्या विद्यार्थ्यांना ज्यांचा SML एवढा येत असेल, ज्यांची ऑल इंडिया रँक एवढी येत असेल मित्रांनो, त्यांना 100% 2025 मध्ये पहिल्या राऊंडला या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो अलॉटमेंट होणार आहे. ओके, चला मग आपण नेक्स्ट बघूया. आता बघा विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावती, अमरावतीचा कॉलेज बघा राऊंड 1 चं क्लोजिंग कट ऑफ आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो. ओके, तर ओपनला जी अलॉटमेंट झालेली बघा तुमची किती वरती झालेली 10,248 एवढ्या SML वरती काय झालेली मित्रांनो या ठिकाणी अलॉटमेंट झाली. आणि जो रँक होता 1,11,779 एवढ्या रँक वरती काय झालेली या ठिकाणी अलॉटमेंट झालेली. ओके सर, SML आहे बघा 23,245. ऑल इंडिया रँक आहे बघा 3,16,373. कॅटेगरी EWS आणि मार्क 350 आहेत. तर गव्हर्नमेंट BMS मेल का. आता बघा ईशा गायकवाड मॅडम, आपण या ठिकाणी जे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहे बघा तुमचे त्यांचंच कट ऑफ बघतोय. आता तुमचं SML तुमचं ऑल इंडिया रँक कुठे मॅच होतोय बघा, तुम्हाला जेणेकरून अंदाज येऊन जाईल तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो. बघा EWS साठी जी अलॉटमेंट झालेली बघा 14,155 एवढ्या SML वरती काय झालेलं आहे विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावती या कॉलेजला अलॉटमेंट झालेली मित्रांनो. ओके, OBC ला जी अलॉटमेंट झालेली बघा तुमची 10,581 एवढ्या SML वरती झालेली. SC ला जी अलॉटमेंट झालेली बघा तुमची या ठिकाणी 17,573 एवढ्या SML वरती झालेली. ST ला जी अलॉटमेंट झालेली बघा 30,013 SML वरती झाली. SC BC च्या कॅन्डिडेटला जी अलॉटमेंट झालेली आहे
ती 10,473 एवढ्या एसएमएल वरती झालेली. विजयच्या कॅन्डिडेटला जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो 11,450 एवढ्या एसएमएल वरती झालेली. एनटीबीच्या कॅन्डिडेटला जी अलॉटमेंट झाली 13,505 एवढ्या एसएमएल वरती झालेली. एनटीसीला 10,928, एनटीडीला 10,313 एवढ्या एसएमएल वरती काय झालेली या ठिकाणी तुमची अलॉटमेंट झालेली मित्रांनो. आता नेक्स्ट कॉलेजसाठी आपण बघूया. ओके, बघा बीएस आयुर्वेदिक कॉलेज सावंतवाडीचा कॉलेज बघा राऊंड 1 चा क्लोजिंग कट ऑफ आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो. लास्ट इयरचा 85% कोट्यातून पहिल्या राऊंडला कितीवर अलॉटमेंट झालेली, किती एसएमएल वरती. ओके, तर ओपनला जी अलॉटमेंट झालेली बघा 10,128, ईडब्ल्यूएस ला अलॉटमेंट झाली 13,766, ओबीसी ला अलॉटमेंट झालेली 10,707, एससी ला अलॉटमेंट झाली मित्रांनो 17,862, एसटी ला अलॉटमेंट झालेली बघा 29,882, एससीबीसी ला अलॉटमेंट झालेली 10,595, विजयच्या कॅन्डिडेटला अलॉटमेंट झालेली बघा 11,954, एनटीबी ला अलॉटमेंट झालेली मित्रांनो 14,328, एनटीसी ला अलॉटमेंट झालेली या ठिकाणी 10,167 आणि एनटीडी ला अलॉटमेंट झालेली मित्रांनो 9,835 वरती. आता बघायचंय तुमचं एसएमएल कुठपर्यंत होतोय. ओके, मला तुमचं एसएमएल कमेंट बॉक्स मध्ये कमेंट नका करू मित्रांनो. या ठिकाणी बघा तुमचं एसएमएल किती येतोय, तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागू शकतो. ओके, चला तर मग या ठिकाणी नेक्स्ट आपण बघूया. बघा त्यानंतर आणि तुम्ही जर याचा स्क्रीनशॉट काढला नसेल मित्रांनो तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या कारण तुम्हाला तुमच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये खूप हेल्प होणार आहे यांनी. ओके, नेक्स्ट कॉलेजचं बघूया आपण या ठिकाणी. आता बघा आरटी आयुर्वेदिक महाविद्यालय अकोलाचा कॉलेज आहे बघा आणि याचं राऊंड 1 चं क्लोजिंग कट ऑफ देखील आपण या ठिकाणी बघतोय. ओके, चला मित्रांनो ओपन साठी जी अलॉटमेंट झाली 9,801 एवढ्या एसएमएल वरती झाली. ईडब्ल्यूएस ला जी अलॉटमेंट झाली 13,644 एवढ्या एसएमएल वरती झालेली मित्रांनो. ओके, ओबीसी ला जी अलॉटमेंट झालेली 10,493 एवढ्या एसएमएल वरती झाली. एससी ला जी अलॉटमेंट झाली तुमची 17,749 एवढ्या एसएमएल वरती झाली. एसटी ला जी अलॉटमेंट झाली 29,918 वर झाली. एससीबीसी ला जी अलॉटमेंट झाली 10,518 एवढ्या एसएमएल वरती झाली. विजयला आरटी आयुर्वेदिक महाविद्यालय अकोल्याच्या कॉलेजला विजयच्या कॅन्डिडेटला 10,080 एवढ्या एसएमएल वरती अलॉटमेंट झाली. एनटीबीच्या कॅन्डिडेटला 13,761 वर अलॉटमेंट झाली. एनटीसीच्या कॅन्डिडेटला 10,141 एवढ्या एसएमएल वरती अलॉटमेंट झाली. एनटीडी ला तुमची 10,355 एवढ्या एसएमएल वरती काय झालेली मित्रांनो या ठिकाणी अलॉटमेंट झालेली. आता आपण नेक्स्ट कॉलेजचं बघूया. तत्पूर्वी जर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढले नसेल मित्रांनो तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, याचा जर स्क्रीनशॉट तुम्ही काढले नसेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, बघा नंतरचं कॉलेज आपलं गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जळगाव. जळगावचं गव्हर्नमेंटचं आयुर्वेदिकचं कॉलेज आहे बघा आणि याचा जो लास्ट इयर 2024चं पहिल्या राऊंडचं क्लोजिंग एसएमएल आणि क्लोजिंग ऑल इंडिया रँक आपण बघतोय. तर ओपनला जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो या ठिकाणी जो एसएमएल होता 9,775 होता. ईडब्ल्यूएस ला जी अलॉटमेंट झाली 13,085 होता. ओबीसी ला जी अलॉटमेंट झाली एसएमएल वरती 10,446 होता. एससी ला जी अलॉटमेंट झालेली 17,730 होता. एसटी ला जी अलॉटमेंट झाली 29,158 होता. एससीबीसी ला अलॉटमेंट झालेली 10,199 वर झाली. विजयच्या कॅन्डिडेटला 11,337 एवढ्या एसएमएल वरती काय झालेली या ठिकाणी अलॉटमेंट झालेली. एनटीबी साठी तुमची अलॉटमेंट 12,881 एसएमएल वरती झाली. एनटीसी ला 10,097 एवढ्या एसएमएल वरती झाली आणि एनटीडी ला तुमची 10,652 एवढ्या एसएमएल वरती काय झालेली मित्रांनो या ठिकाणी अलॉटमेंट झालेली. आता नेक्स्ट कॉलेजचं देखील आपण या ठिकाणी बघून घेऊया. विवेक गुप्ता सर चेक करा. आता विवेक गुप्ता सर चेक करो आप, इसमें आपका एसएमएल कहां पे मैच हो रहा है. ओके, कौन से कॉलेज को आपका नंबर लग सकता है ये आपको पता चल जाएगा. विवेक गुप्ता सर हमारे पेड यूजर है. ओके, तो विवेक गुप्ता सर आप यहाँ पे चेक कीजिए. जो मैं कॉलेज यहाँ पे बता रहा हूँ उनमें से जो कॉलेजेस में यहाँ पे दिखा रहा हूँ आपको, इनमें सब में देखिए आपका एसएमएल कौन से कॉलेज से मैच होता है, आपको अंदाजा आ जाएगा आपका नंबर कहाँ पे लग सकता है. ओके, बघा यानंतर एससीएम आरंगला आयुर्वेदिक कॉलेज सातारा. साताराचा कॉलेज आहे बघा. ओके, तर याचा ओपनचा जो या ठिकाणी जो क्लोजिंग एसएमएल होता बघा 9,460 होता मित्रांनो. ओके, ईडब्ल्यूएस साठी जो क्लोजिंग एसएमएल होता 10,857 होता. ओबीसी साठी जो क्लोजिंग एसएमएल होता 9,984 होता. एससी साठी जो क्लोजिंग एसएमएल होता 17,651 होता. एसटी साठी जो क्लोजिंग एसएमएल होता या ठिकाणी 29,627 होता मित्रांनो. ओके, एससीबीसी चा जो एसएमएल होता तुमचा 9,675 होता. विजय साठी जो एसएमएल होता या ठिकाणी 11,146 होता मित्रांनो. एनटीबी साठी तुमचा एसएमएल होता 13,691. एनटीसी साठी एसएमएल होता तुमचा 10,004
आणि एनटीडी साठी एसएमएल होता मित्रांनो तुमचा या ठिकाणी 9,909 एवढ्या एसएमएल वरती काय झालेली मित्रांनो या ठिकाणी अलॉटमेंट झालेली। यस यस विवेक गुप्ता सर हो रहा है ना मैच, तो आपको इससे पता चल जाएगा आपका जो नंबर है वो कौन से कॉलेज को लग सकता है यहाँ से। ओके, तो जो मैं गवर्नमेंट के कॉलेज यहाँ पे सभी बताने वाला हूँ, आप उन सब कॉलेज को एक बार देख लीजिए, आपका नंबर यहाँ लग सकता है। ओके, तो आपको एक अंदाज आ जाएगा ये मेरे घर से इतना इतना दूर है, ये कॉलेज मुझे मिल सकता है, तो मैं इसको कितना प्रेफरेंस दे सकता हूँ, कौन सा मुझे किस नंबर पे इसको रखना है। ओके, तो ये सब आपको यहाँ पर क्या हो जाएगा, एक अंदाज आ जाएगा। ओके, तो नेक्स्ट कॉलेजचं बघूया मित्रांनो आपण या ठिकाणी श्री आयुर्वेद महाविद्यालय नागपूर, नागपूरचा कॉलेज आहे बघा, राऊंड 1 चं क्लोजिंग कट ऑफ आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो। ओके, तर बघा कॅटेगरी वाईज ओपनचं जर बघितलं तर 9,124 वर अलॉटमेंट झाली, ईडब्ल्यूएस साठी 13,049 वर झाली, ओबीसी साठी अलॉटमेंट झाली 9,653, एससी ला अलॉटमेंट झाली 16,050, एसटी ला अलॉटमेंट झालेली बघा तुमची 29,258, एससीबीसी ला अलॉटमेंट झालेली 9,981, विजयला अलॉटमेंट झाली 11,339, एनटीव्ही ला अलॉटमेंट झाली 12,912, एनटीसी ला अलॉटमेंट झाली 9,667, एनटीडी ला अलॉटमेंट झालेली मित्रांनो 10,083 एवढ्या एसएमएल वरती काय झालेली तुमची या ठिकाणी अलॉटमेंट झालेली। ओके, 233 एसएमएल। ओके, 42,529 सेमी गव्हर्नमेंट बीएमएस मिळेल का महाराष्ट्रामध्ये। बघा आता आपण सगळं या ठिकाणी सांगतोय। ओके, अर्चना मॅडम या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी सांगतोय, किती एसएमएल वरती अलॉटमेंट झालेली लास्ट इयरला 85% गोल्ड पहिल्या राऊंडला। तुम्ही बघा तुमचे एसएमएल कुठे मॅच होते, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अंदाज येऊन जाईल। बघा एससी कॅटेगरी तर हे बघा एससी या ठिकाणी दिले, बघायचं आपल्याला कुठे मॅच होतोय। ओके, कोणत्या कॉलेजला आपला नंबर लागू शकतोय तुम्हाला क्लिअर अंदाज येऊन जाईल या ठिकाणी। ओके, चला मग आपण नेक्स्ट कॉलेजचं बघूया आता। बघा जीएस गुने आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगरचा कॉलेज आहे बघा, राऊंड 1 चा क्लोजिंग कट ऑफ आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो। ओके, ओपन साठी जो तुमचा कट ऑफ होता किती होता, क्लोजिंग एसएमएल होता बघा तुमचा राऊंड 1 चा 8,914, ईडब्ल्यूएस साठी तुमचा क्लोजिंग एसएमएल होता 13,016, ओबीसी साठी तुमचा क्लोजिंग एसएमएल होता 9,765, एससी साठी तुमचा क्लोजिंग एसएमएल होता बघा 16,935, एसटी साठी तुमचा एसएमएल होता मित्रांनो 29,005, एससीबीसी साठी तुमचा क्लोजिंग एसएमएल होता बघा 9,799। ओके, विजय साठी एसएमएल होता बघा 11,663, एनटीबी साठी तुमचा क्लोजिंग एसएमएल होता 12,867, एनटीसी साठी तुमचा क्लोजिंग एसएमएल होता मित्रांनो 9,500। एनटीडीचे ते डेटा मिळाला नाही मित्रांनो, म्हणजे इथे अलॉटमेंट नाही झाली होती लास्ट इयरला। ओके, नंतरचं नेक्स्ट कॉलेजचं आपण या ठिकाणी बघूया। बघा नंतरचं कॉलेज आपलं व्हीडीपी आयुर्वेदिक कॉलेज सांगली, सांगलीचा कॉलेज आहे बघा 2024 चा क्लोजिंग कट ऑफ आपण या ठिकाणी बघतोय। ओके, ओके सर मैं देखने के बाद आपको कॉल करूंगा, चलेगा ना। यस यस विवेक गुप्ता सर आप एक बार देख लीजिए और उसके बाद मेरे को कॉल कीजिए। ओके, मग ओपन साठी आपण बघतोय या ठिकाणी तर 8,688 एवढ्या एसएमएल वरती काय झालेली अलॉटमेंट झालेली। ईडब्ल्यूएस साठी जी आपली अलॉटमेंट झालेली 11,925 वर झालेली, ओबीसी ला जी अलॉटमेंट झालेली 9,772 एवढ्या एसएमएल वर झाली, एससी ला अलॉटमेंट झाली आपली 16,719 वरती झाली, एसटी ला जी अलॉटमेंट झालेली 29,662 वर झाली, एससीबीसी ला अलॉटमेंट आपली 9,480 एवढ्या एसएमएल वरती झाली मित्रांनो। ओके, विजयला जी अलॉटमेंट झालेली आपली 11,656 वर झाली, एनटीबी ला जी अलॉटमेंट झालेली 13,440 वर झाली, एनटीसी ला जी अलॉटमेंट झालेली तुमची 8,975 वर झाली, एनटीडी ला जी अलॉटमेंट झालेली आहे तुमची 9,610 एवढ्या एसएमएल वरती काय झालेली मित्रांनो तुमची अलॉटमेंट झालेली। ओके, आता नेक्स्ट कॉलेजचा आपण या ठिकाणी बघूया। ओके, बघा आता आहे आपलं गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामतीचा कॉलेज आहे मित्रांनो हा। ओके, तर ओपनला जी अलॉटमेंट झालेली 8,686 वरती एसएमएल एवढ्यावरती अलॉटमेंट झाली, ईडब्ल्यूएस ला एसएमएल होता बघा 12,436, ओबीसी ला तुमचा एसएमएल होता 9,967, एससी ला जी अलॉटमेंट झालेली बघा 17,113, एसटी ला जी अलॉटमेंट झालेली 29,442, एससीबीसी ला अलॉटमेंट झालेली बघा 9,093, विजयला जी अलॉटमेंट झालेली 11,443, एनटीबी ला अलॉटमेंट झालेली 13,070, एनटीसी ला अलॉटमेंट झाली 10,032 आणि एनटीडी ला 9,640 एवढ्या एसएमएल वरती काय झालेली मित्रांनो या ठिकाणी अलॉटमेंट झालेली। ओके, नेक्स्ट कॉलेजचं बघूया आपण या ठिकाणी आता।
बघा गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज धाराशिव, धाराशिवचा कॉलेज आहे बघा. ओके, आणि याला ओपनला जी एसएमएल किती एसएमएल वर अलॉटमेंट झाली तर 8634 एवढ्या एसएमएल वरती काय झालेली मित्रांनो या ठिकाणी अलॉटमेंट झालेली. ओके, हा तिलकचं पण सांगणार आहे आपण या ठिकाणी. ओके, तिलकचं पण सांगणार आहे, वेट करा थोडंसं, खाली आहे तिलक पण आपलं कॉलेज यामध्ये ऍड आहे, थोडं वेट करा मित्रांनो. जेवढे गव्हर्नमेंटचे कॉलेज आपण सर्व गव्हर्नमेंट कॉलेजचे देखील तुम्हाला सांगणार आहे. ओके, ईडब्ल्यूएस ला जी अलॉटमेंट झालेली बघा 11,625 वर झाली, ओबीसी ला जी अलॉटमेंट झाली 9,494 वर झाली, एससी ला जी अलॉटमेंट झालेली बघा 16,562 वर झाली, एसटी ला जी एसएमएल बघा 29,587 एवढे एसएमएल वरती अलॉटमेंट झाली, एससी बीसी ला अलॉटमेंट तुमची 91,900 वरती झाली, विजय ला जी अलॉटमेंट तुमची 10,692 वर झाली, एनटीबी ला जी अलॉटमेंट तुमची 11,366 वर झाली, एनटीसी ला अलॉटमेंट 9,742 वर झाली, आणि एनटीडी ला जी अलॉटमेंट आहे तुमची या ठिकाणी 9,042 एवढ्या एसएमएल वरती काय झालेली मित्रांनो या ठिकाणी अलॉटमेंट झालेली. ओके, नंतरचं नेक्स्ट कॉलेजचं बघूया आपण. बघा एएमपी पंचवटी नाशिक, नाशिकचं कॉलेज बघा, या कॉलेजचं काय बघतोय आपण या ठिकाणी किती क्लोजिंग एसएमएल वरती अलॉटमेंट झाली. तो ओपन साठी जी अलॉटमेंट आहे बघा 8,172 एवढ्या एसएमएल वरती अलॉटमेंट झाली, ईडब्ल्यूएस ला अलॉटमेंट तुमची 11,244, ओबीसी ला जी अलॉटमेंट आहे 8,566, एससी ला जी अलॉटमेंट झालेली बघा 16,271, एसटी ला जी अलॉटमेंट झालेली बघा तुमची या ठिकाणी 27,704, एससीबीसी ला जी अलॉटमेंट झालेली या ठिकाणी 8,744, विजयला जी अलॉटमेंट झाली 10,515, एनटीबी ला जी अलॉटमेंट झाली 12,632, एनटीसी ला जी अलॉटमेंट झालेली 9,048, एनटीडी ला जी अलॉटमेंट झालेली 8,636 एवढ्या एसएमएल वरती काय झालेली मित्रांनो या ठिकाणी अलॉटमेंट झालेली. ओके, आता आपण नेक्स्ट कॉलेजचं बघूया या ठिकाणी. बघा गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेड, नांदेडचा कॉलेज आहे बघा, आणि याचं तुम्ही क्लोजिंग कॅटेगरी वाईज तुमचं क्लोजिंग एसएमएल या ठिकाणी बघू शकता. ओके, क्लोजिंग रँक तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. ओके, नंतरचं नेक्स्ट कॉलेजचं बघूया आपण या ठिकाणी. बघा अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज पुणे, पुणेचा कॉलेज आहे बघा, ह्या कॉलेजचं काय करा या ठिकाणी एसएमएल दिलाय, क्लोजिंग एसएमएल तुम्ही बघू शकता, क्लोजिंग ऑल इंडिया रँक तुम्ही बघू शकता, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. ओके, नंतर बघा आयुर्वेदिक महाविद्यालय सायन मुंबई, मुंबईचा कॉलेज आहे बघा, याचं तुम्ही या ठिकाणी एसएमएल बघू शकता, तुमच्या कॅटेगरी वाईज किती ऑल इंडिया रँक वरती अलॉटमेंट झालेली हे तुम्ही बघू शकता, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढलं नसेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट कॉलेजचं बघूया. बघा नेक्स्ट कॉलेज आपलं गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूर, नागपूरचा कॉलेज आहे बघा, राऊंड 1 चं क्लोजिंग एसएमएल या ठिकाणी बघतोय, कॅटेगरी वाईज दिले मित्रांनो, कॅटेगरी वाईज क्लोजिंग एसएमएल दिलाय आणि ऑल इंडिया रँक दिलाय तुमचं, याचा स्क्रीनशॉट तुम्ही देखील काढलं नसेल तर याचा पण स्क्रीनशॉट या ठिकाणी काढून घ्या. ओके, नेक्स्ट कॉलेजचं बघूया आपण. बघा RSM तिलक आयुर्वेदिक कॉलेज पुणे. ओके, तर याचं पण काय करा आता कॅटेगरी वाईज सगळे एसएमएल क्लोजिंग एसएमएल दिले. ओके, राऊंड 1 चं क्लोजिंग ऑल इंडिया रँक सुद्धा यामध्ये दिलाय, तर तुम्हाला याचं पण स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो. ओके, नंतर बघा RA पोदार आयुर्वेदिक कॉलेज मुंबई, राऊंड 1 चं क्लोजिंग या ठिकाणी काय दिलंय तुमचं क्लोजिंग एसएमएल दिलंय बघा तुमच्या कॅटेगरी वाईज, आणि क्लोजिंग ऑल इंडिया रँक दिली. आणि त्यानंतर मित्रांनो आपले केसी मित्तळ आयुर्वेदिक कॉलेज मुंबई. ओके, याचं या ठिकाणी काय सॉरी हा जो कॉलेज आहे आपला याचा मायनॉरिटीला बिलॉंग करतो म्हणून इथून ओपनचा या ठिकाणी काय दिलेलं आहे अलॉटमेंट दिलेले मित्रांनो, क्लोजिंग एसएमएल बघू शकता आणि क्लोजिंग ऑल इंडिया रँक सुद्धा तुम्ही देखील या ठिकाणी बघू शकता. ओके, त्यानंतर बघा SGRA. ओके, सोलापूर राऊंड 1 क्लोजिंग कट ऑफ, हा जो पण कॉलेज आहे मित्रांनो हा तुमचा मायनॉरिटीचा आहे म्हणून इथून काय दिलं ओपनच्या या ठिकाणी काय दिले तुमचं क्लोजिंग एसएमएल आणि क्लोजिंग ऑल इंडिया रँक. आता आपण जेवढे काही तुमचे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस होते बघा, सर्व कॉलेजचा आपण गव्हर्नमेंटचे किती एसएमएल वरती अलॉटमेंट झालेली, किती एसएमएल वरती जाऊन त्यांना पहिल्या राऊंड वरती क्लोजिंग एसएमएल आपण या ठिकाणी बघितलाय. ओके,
आणि येस येस ऍपवरती पीडीएफ शेअर करणार आहे मी. ओके, ऍपवरती पीडीएफ शेअर करणार आहे. त्यानंतर किती ऑल इंडिया रँकवरती या ठिकाणी अलॉटमेंट झालेली लास्ट इयरला ते पण आपण या ठिकाणी टाकले. ओके, आणि मित्रांनो तुम्ही जर आमच्याकडे पेड जॉईन केला असेल तर तुम्हाला सिक्वेन्सनं प्रॉपर लिस्ट बनवून देखील आपण देणारच आहे. ओके, ते तुमच्या पर्सनल व्हॉट्सअपला येणार आहे. ओके, ऍपवर पीडीएफ शेअर करणारच आहे. ओके सर, ओबीसी फिमेल 1,64,000 ऑल इंडिया रँक 13,000 एसएमएल एमबीबीएस भेटू शकतो का? नाही भेटणार. ओके, एवढ्यावर तर नाही भेटणार. सुनील सर, एनटीबी कॅटेगरी एसएमएल 18,598 आणि ऑल इंडिया रँक आहे बघा तुमचा 2,41,298. गव्हर्नमेंट बीएमएस कोणत्या राऊंडला मिळेल? प्रॉपर करा, पहिल्या राऊंडलाच अलॉटमेंट होऊन जाईल. ओके, व्हेरी गुड आफ्टरनून सर. विवेक गुप्ता सर, ओके सर. ओके सर, कधी येणार लिस्ट? गुप्ता सर, विवेक गुप्ता सर, आप कौन सी लिस्ट की बात कर रहे हैं, एक बार मुझे बताएंगे सर. ओबीसी फिमेल 1,64,000 मी सांगितलंय तुम्हाला. ओके, एसएमएल 28,000. गव्हर्नमेंट बीएमएस मिळेल का? कॅटेगरी ईडब्ल्यूएस नाही मिळणार. ओके, ईडब्ल्यूएस साठी मित्रांनो तुम्ही बघा ना, यामध्ये मी जे तुम्हाला सांगितले आता पहिल्या राऊंडला कुठपर्यंत अलॉटमेंट झालेली सगळं दिलंय यामध्ये. यांचं तुम्ही स्क्रीनशॉट काढलं नसेल तर सगळ्यांचं पहिल्यापासून एक वेळेस जाऊन स्क्रीनशॉट काढा. ओके, या ठिकाणी तुम्हाला जर जाणून घ्यायचंय तुमचा नंबर कोणत्या कोर्ससाठी लागू शकतो तर या ठिकाणी मला मित्रांनो तुमचं ऑल इंडिया रँक, पहिले तर स्कोर, नंतर ऑल इंडिया रँक आणि नंतर तुमचा एसएमएल, या तिन्ही गोष्टी कमेंट बॉक्समध्ये कळवा. मग मी सांगतो तुम्हाला तुमचा नंबरचा काय विषय, कोणत्या कोर्ससाठी तुमचा देखील नंबर लागू शकतो. ओके, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर सांगतो. हा, आणि आणखीन कॅटेगरी सुद्धा मला या ठिकाणी कळवा तुमची. ओके, बघा बीएमएस एसएमएल कधी येणार स्टेट कोर्ससाठी तर मित्रांनो तुम्ही बघा पोर्टलवरती जो रजिस्ट्रेशन केलं होतं बघा एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस व फिजिओथेरपी. ओके, तर फिजिओथेरपी अलाइड कोर्सेस. ओके, अलाइड कोर्सेस मध्ये आले ते. तर मित्रांनो त्याची जी बघा आता जे विद्यार्थी क्वालिफाय नाही ते अलाइड कोर्सेस साठी एलिजिबल असतात. बरोबर, अगदी बरोबर. आता जे मुलं रजिस्ट्रेशन करतात पहिले पोर्टलवरती एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस साठी करतात, बरोबर, बीएचएमएस साठी करतात. ओके, तर त्यांचा कॉमन रजिस्ट्रेशन असतो. तर तुमचं जर तुम्ही बघितलं असेल जी पहिली मेरिट लिस्ट आली तुमची आता, ओके, ग्रुप ए ग्रुप बी साठी, तर तोच तुमचा फायनल एसएमएल आहे. थोडंफार त्यामध्ये काही बदल होऊ शकतो झालाच तर, नाही तर बदल नाही होणार. हेच तुमचं फायनल एसएमएल आलेलं आहे आता. ओके, बघा साक्षी मॅडम या ठिकाणी 347 मार्क आहे. ऑल इंडिया रँक 3,23,102. एसएमएल आहे बघा 23,635. एनटीडी कॅटेगरी आहे 915. सेमी भेटेल का? सेमी बीएमएस 100% भेटेल मॅडम तुम्हाला. ओके, बीएमएस ला अलॉटमेंट होऊन जाईल. ओके, बीएमएस ला अलॉटमेंट होऊन जाईल. दाभाडे सर 301. यस 4,39,000. यस 100% अलॉटमेंट होऊन जाईल तुम्हाला. दाभाडे सर 100% अलॉटमेंट होऊन जाईल. प्रॉपरपणे करा फक्त. ओके, गणेश शिंदे सर, दिव्या शिंदे 359 स्कोर, ऑल इंडिया रँक बघा 2,96,066. एसएमएल 2,197. एसीबीसी बीएमएस ला अलॉटमेंट होऊन जाईल. ओके, 396 मार्क आहेत. एसीबीसी कॅटेगरी 2,17,000. बीएमएस मिळेल का? सीएसएमएस यस 100% मिळून जाईल. प्रॉपरपणे करा. ओके, जर जाणून घ्यायचं तुम्हाला तुमच्या मार्कच्या आणि एसएमएलच्या बेसिसवर कोणतं कॉलेज भेटू शकतं तर आताच नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर सांगितलं जाईल तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो. ओके, किरण स्वामी 421 या स्कोरवरती तुम्हाला बीएमएस भेटून जाईल गव्हर्नमेंटचं. ओके, श्रीनाथ सर बीएमएस ला अलॉटमेंट होऊन जाईल. ओके,
बघा चॉईस फिलिंग कधी स्टार्ट होणार, तर अजून पोर्टलवरती काही अपडेट नाही. ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला कळवण्यात येईल मित्रांनो, कारण तुमची चॉईस फिलिंग कधी सुरू होणार. ओके. हर्षल सर या ठिकाणी ऑल इंडिया रँक 5,70,258 मार्क्स विजय कॅटेगरी. ओके. 1229. BAMS ला होईल तुमचं स्ट्रे वेकेन्सी राऊंड पर्यंत थांबावं लागेल आणि प्रॉपर वेने जावं लागेल, त्यावेळेस देखील तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकते. ओके. 4,36,002 SML ऑल इंडिया रँक 4,36,002 SML 30,531 विजय. शरद राजपूत सर BAMS ला अलॉटमेंट होऊन जाईल सेमी गव्हर्नमेंटला. ओके. सेमी गव्हर्नमेंटला अलॉटमेंट होऊन जाईल. गरीश शिंदे सर थँक्यू म्हणता या ठिकाणी. मित्रांनो तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये त्यांना देखील हेल्प होईल या ठिकाणी. ओके. साहिल पाटील, मी पुन्हा सांगतोय तुम्हाला, मला या ठिकाणी तुमचा स्कोर ऑल इंडिया रँक SML कॅटेगरी या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करताय मित्रांनो, तरच मी तुम्हाला देखील सांगणार आहे तुमचा नंबर कुठे लागू शकतो. यस बघा ऋषी सरांनी या ठिकाणी नीट स्कोर 441 रँक 1,35,705 कॅटेगरी SCBC. हा भेटून जाईल सर तुम्हाला BAMS ला. ऋषी सर BAMS ला अलॉटमेंट होऊन जाईल तुमची. हर्षदीप धुळे सर 4,74,000 32,000 SML SC कॅटेगरी सेमी BAMS मिळेल का? यस 100% प्रॉपरपणे करा. ओके. 289 मार्क रँक आहे बघा या ठिकाणी. 4,74,000 32,000 SML SC कॅटेगरी हर्षदीप सर मिळून जाईल. चला मित्रांनो, आता आपण डायरेक्टली ॲपमध्ये भेटणार आहे. ओके. तुमचे जे काही प्रश्न असतील बघा ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे जॉईन केलं असेल त्यांच्यासाठी आपण आता ॲपमध्ये भेटणार आहे. ओके. थोड्या वेळाने एक 10-15 मिनिटांमध्ये ग्रुपवरती मेसेज टाकतो मी, सगळ्यांनी ॲप्लिकेशनमध्ये जॉईन करायचे. आपण ॲप्लिकेशनमध्ये भेटणार आहे आता. ओके. तुमचे सर्वांचे प्रश्न देखील आपण ॲप्लिकेशनमध्ये सॉल्व्ह करूया. ओके. चला तर मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल आता, ओके, हे जे कॉलेजेस वगैरे सांगितले आपण, लास्ट इयरचं SML वगैरे सगळ्या गोष्टी देखील तुम्हाला प्रॉपरपणे सांगितलं आपण, तर आताच काय करायचंय मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचंय आणि ज्या विद्यार्थी आमच्यासोबत पेडमध्ये इंटरेस्टेड असतील त्यांनी आमच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करायचंय. ओके. आणि जॉईन करायचंय. ॲप्लिकेशनचं नाव आहे बघा नेक्स्ट स्टेप अकॅडमी. तुम्ही प्ले स्टोरवरून सुद्धा सर्च करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिंक पिन केलेली, तिथून सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशनला डाउनलोड करू शकता. त्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सुद्धा या ठिकाणी लिंक दिलेली मित्रांनो, तुम्ही तिथून पण काय करू शकता, जॉईन करू शकता. किंवा तुम्हाला जॉईन करण्यास काही अडथळा येते मित्रांनो, तर 9699907700 या नंबरवरती मेसेज करू शकता. ओके. तुमचे सगळे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करण्यात येईल. भेटूया मित्रांनो अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.